कसे आहात सगळे? माझ्या आवाजाचं कानाला प्रदूषण नाही होतं ना? सॉरी, मला थोडा ह्या सेशनला उशीर झाला कारण प्रचंड सर्दी खोकला, म्हणजे आयुष्यात परत कधी बोलता येईल की नाही अशी परिस्थिती होती. बट आय एम बॅक. पहिलं सेशन आवडलं होतं सगळ्यांना? व्हेरी गुड. मला तर एवढा रिस्पॉन्स आला आहे मुलांचा आणि पालकांचा की भीती पळून गेली, आमची एन्झायटी गेली. वी आर रेडी टू फेस द बोर्ड एक्झाम. त्याच्यामुळे मजा येते मला. माझ्या अंगावरती जे तापाने गेलेलं मांस होतं ना ते परत आलं आहे. 2 मूठ मांस परत आलं आहे माझ्या अंगावर. चला, म्हणजे भीती किंवा एन्झायटी कमी करण्यात आपण यशस्वी होतो आहे. खरं तर ना, भीती किंवा एन्झायटी ही जी आहे ना, ती जन्मजात मुलापासून ते आता माझं कसं होणार, किती दिवस बाकी आहेत, अशा आजोबांपर्यंत प्रत्येकाच्यात असते. त्याला कसं कंट्रोल करायचं आणि ओव्हरकम करून पुढे चालायचं, हाच खरं तर यशस्वी जीवन असतं. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टप्रमाणे हे जे शतक आहे ना, हे डिप्रेशन आणि नर्वसनेसचं आहे. अरे बापरे, कसं काय करायचं आता ह्याचं? काही नाही. ह्याच्यावरती विजय मिळवणं आपल्या हातात आहे. वी शॅल ओव्हरकम. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक सक्षम होण्याची गरज आहे. जे आपण असतो, आपली इंडियन कल्चर जे आहे, फॅमिली कल्चर, त्याच्यामुळे आपण असतो. पण त्याच्यातूनही कुठे जे बाहेरचं येणारे प्रेशर्स किंवा नोकरीत म्हणा, शाळेत म्हणा, जी काय प्रेशर्स असतात मुलांना, त्याच्यातून नर्वसनेस येतो. त्याच्यासाठी आपण आपलं हे सगळं तिन्ही प्रकारची आरोग्य चांगली ठेवली की आपला टिकाव तर लागतोच. थोडंसं जरा काही मनाविरुद्ध झालं ना की आपल्याला अशी सवय लागली आहे की आता सगळं संपलं, हे काय, माझं कसं होणार, मी काय करू शकणार, आयुष्यात काही होईल का? नाही, हा विचारच आधी मनातून समूळ काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर सकारात्मकतेने आपल्या आयुष्याकडे बघायचं. ओव्हर रिॲक्ट न होता जग काही संपलं आहे असं नाही आहे, हे असं होता कामा नये माझ्याबरोबर, असा विचार करायचा आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू करायची. आता कोणीतरी उगाचच राग केलं असेल तर उद्या आपण त्याला सक्षमपणे आपण राग करू शकलो पाहिजे. रागराग नाही करायचा. रागराग केला की आपलंच मन आपल्याला खात राहतं. त्या बदलणाऱ्या अस्थिर अवस्थेमध्ये मन आणि शरीर यांच्यात विरोध व्हायला लागतो. का मला हे जमलं नाही, हे का झालं नाही, असं का नाही, मी शारीरिक इतकं कसं दुबळं आहे, हे आहे ते. आपल्या मनात द्वंद्व उभं होतं. ते द्वंद्व, ते फ्रिक्शन म्हणजेच एन्झायटी. ॲक्सेप्ट, बरोबर आहे? आपण ना काय करतो, त्याला सोडून द्यायच्याऐवजी आपण त्याला कुरवाळत बसतो आणि मग त्याचं जे दुःख आहे ना, त्याने आपल्याला ते दुःखाने आपल्याला मन अस्थिर होतं. त्याच्यानंतर चिंता चालू होतात. त्या चिंतांमुळे आपल्याला लोक काय म्हणतील ह्याचं धास्तावतो. अतिविश्वास, फाजील अपेक्षा, ह्याच्यामुळे आपण आणखीनच वाहवत जातो. हे सगळं कुठेतरी फुलस्टॉप द्यायचं ह्याला. लोक काय म्हणतील हे तर सोडूनच द्यायचं. आपल्याला कधी काय होतं तेव्हा लोक येतात का मदतीला? आपली फॅमिली येते. आय डोंट डिनाय. मला आता तापच येणार आहे, माझं डोकंच दुखतं आहे, माझी शुगर वगैरे वाढेल का? हे काही झालेलं नसतं ना, त्याचा विचार करून करून हे रोग व्हायची वेळ येते. चिंता करून आपण रोग ओढवून घेतो आणि चिंता जी असते ती आपल्याला चितेवर नेते. बरोबर? आपल्याला जायचं आहे का एवढ्या लवकर चितेवर? नाही. सो वी हॅव टू फाईट. विचार करून 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 ती डायबिटीस कशाला वाढवून घ्यायचं आहे, नाही ती औषधं आपल्याला लावून घ्यायची आहेत. चिंता ही मनाची एक अवस्था आहे. ती हळूहळू सवयीत रूपांतर होतं त्याचं. सवयीमुळे ते रोगात रूपांतर होतं आणि मग गंभीर आजार तयार होतो काहीतरी आपल्या शरीरात. आणि हे सगळं कुठून चालू होतं? लहानपणी आई म्हणायची तुमच्या मनाचे खेळ आहेत सगळे हे, बरोबर ना? मला दुखतं आहे, मला शाळेत नाही जायचं आहे, हे ते रडरड चालू केली की आई ओरडायची, हे सगळा मनाचा खेळ आहे, उठ दप्तर घे आणि शाळेत जा. तर हे सगळे मनोरुग्ण आहेत,
रुग्णतेचे सिम्पटम्स आहेत. म्हणून आपण सकारात्मक विचार करायला हवा. मला काहीही होत नाही आहे, मी एकदम छान आहे, माझी बकेट लिस्ट एवढी मोठी आहे, मला एवढं अजून जगायचं आहे, हे करायचं आहे, ते बघायचं आहे, इकडे युरोपला जायचं माझं राहिलं आहे अजून, हे ते असं सगळा विचार केला की ओढवून घेतलेला रोग आपल्यापासून पळून जातो आणि आपलं मन कसं होतं, सक्रिय होतं, टकाटक होतं. परत तेच हवं आहे ना आपल्याला, उत्साही आनंदी मन हवं आहे ना. मग तो विचार आपण करायचा सकारात्मक. चालू झाले आपले सकारात्मक बाजू. मला अजून इथे जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आपली बकेट लिस्ट खूप मोठी असते आणि ती दररोज वाढतच जाणारी असते. तिला पूर्ण कोणी करायचं, ते कर्तव्य कोणाचं आहे, आपलंच आहे. नाही तर मग रडत बसायचं, मला हे नाही जमलं, मला ते नाही जमलं. कशासाठी रडायचं, हातातही धडत ना, पण सगळं व्यवस्थित आहे ना. या सगळ्यात ना एक गोष्टी प्रकर्षाने जाणवते, ये दिल मांगे मोर. आपली हौस, आपलं हे कधी थांबत नसतं, इच्छाशक्ती. मग त्याच्यासाठी शरीराला साथ मनाची, ते दोघं एकमेकांवरती इंटरडिपेंडंट आहेत. आणि त्यांना तसं ठेवणारा काय असतं, आपला आत्मविश्वास. हे सगळं अबाधित ठेवायचं आणि पुढे चालत राहायचं. मला वाटतं तुम्हाला पटतंय मी काय म्हणते ते. एकदा हा विचार मनात आला की मला जगायचं आहे, मला व्यवस्थित जगायचं आहे, की आपण एकदम व्यवस्थित ठणठणीत बरे होतो, टकाटक. आत्ता थोड्या वेळापूर्वी बरं नसतं, खाली मित्र येतो, तो बोलवतो, आपण जातो त्याच्यावर. आई म्हणते काय चाललं आहे ह्याचं. पण ही सकारात्मकता ठेवली नाही तर आपणच रोगांना आणि संपुष्टीला, आपल्या आयुष्याच्या किंवा त्यातल्या खुशीला संपुष्ट करण्याच्या मागे असतो. ही चांगली गोष्ट नाही, बिलकुल नाही. जर जी आपली जी चिंता आहे ना, ती योग्य प्रमाणात असेल ना, तर ती आपलं जीवन प्रवाही ठेवते. कुछ करना है, कुछ आगे करना है, कुछ करना है. नाही तर मनोरुग्ण होऊन माझ्याच्याने काही होत नाही, माझं हे झालं, माझं ते झालं, असं करत एक दिवस आपण किडामुंगीसारखं संपून जातो. असं संपायचं आहे का आपल्याला? देवाच्या दयाने आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला आहे, जो आनंदी राहण्यासाठी, ज्याच्यात बुद्धी आहे, तरतरीत असतो आपण. त्या सगळ्याचा वापर करून आपल्याला आनंदी राहायचं आहे. वी हॅव टू लिव्ह लॉंग, एन्जॉय द लाईफ अँड टू प्रोड्यूस न्यू मोर थिंग्स विच आर पॉझिटिव्ह. भीती जन्मता असते हे आपण बघितलं, पण ती वयानुसार बदलत पण असते भीती. चिंतेमुळे ना आपली एकाग्रता नष्ट होते, झोप कमी होते, चिडचिड चालू होते. मग आपले छोटे मोठे अवयव पण आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात. थोडंसं काहीतरी झालेलं असतं, पण आपला मेंदू विचार करतो, अरे मला हे काहीतरी एवढं मोठं झालं आहे, मग ते झालं आहे, ते झालं आहे. मग शरीरातल्या आणि मनातला जो अदृश्य दुवा आहे, तो आहे आत्मविश्वास. आणि आत्मविश्वासाच्या जीवावर आपण खूप काही जिंकू शकतो आयुष्यात. भर घालायला बरेच गोष्टी असतात, आजूबाजूचे लोक, आपलं मनच आणि हे ते असं काहीतरी करत रडत खडत जगायला लागलेलं असतो. नाही, हे चालणार नाही. अहो, ज्यांचे मेजर ॲक्सिडेंट होतात, हार्ट फेल्युअर झालेली असतात, म्हणजे अगदी थोडक्यासाठी माणूस बचावला आहे, 100% ब्लॉकेज होतं, तरी तो आनंदाने जगतोच की नाही. का उद्या मला काहीतरी होईल म्हणून तो आजचा दिवस वाया नाही घालवत. मन रोगी आणि शरीर रोगी झालं ना की मग ते कटकटीने जगायला सुरुवात करतात. नको, मला हे जमणार नाही, मला हे करायचं नाही, मला असं आहे तसं आहे, मग माझं उद्या काय होणार नाही. म्हणून वाईट विचार मनात आणायचेच नाही. मन रोगाचा केंद्रबिंदू आहे आणि शरीर हे क्रीडा क्षेत्र आहे. आता चॉईस आपला आहे, केंद्रबिंदूलाच समूळ नष्ट करायचं का शरीराचं म्हणजे क्रीडा क्षेत्र वाचवायचं. दोन्ही आपल्या हातात आहे. मन चंगा तो कथोट में गंगा. मन ठरवतं मला काहीही होत नाही आहे, माझ्याकडे एवढे वर्कलोड आहे, माझी बकेट लिस्ट एवढी मोठी आहे, मला यावर विचार करायला वेळ नाही, बरं नाही, बरं नाही, बरं नाही. हा सकारात्मक विचार मनात आणायचा आणि मग आपण फुल फिट होतो आणि परत आपल्याला काय करायचं ते करू शकतो. आपण रायगडसुद्धा चढू शकतो. चढायचं आहे ना. आजच शिवजयंती आहे, आपण महाराजांना प्रॉमिस करूया की आम्ही येतो आहे रायगडावरती. एन्झायटी ही परिस्थितीनुसार नसते, तर विचारस्थितीवर अवलंबून असते. एक्सटर्नल फॅक्टर्स असतात ना, ते शरीरावर मनावर काम करायला सुरुवात करतात आणि आपण त्या ॲक्सेप्ट करतो आणि मग तिथून आपल्याला हे सगळं नाही ना रडकथा चालू होतात आपल्या.
मनापासून रोग सुरू होतात. मनापासून म्हणजे मनापासून वस्तू आवडली असं मी म्हणत नाही आहे. मनापासून म्हणजे फ्रॉम द माइंड. मन एक त्याचा इनिशिएटिव्ह घेतो की अरे मला बरं नाही आहे ह्या गोष्टीचं. छोटा डिफरन्स आहे पण काम मोठं करतो मनापासून म्हणजे फ्रॉम माइंड. देवानी ना आपल्याला सगळ्यांना सुंदर आयुष्य दिलं आहे, सुंदर मन दिलं आहे. जसजसे आपण मोठे होत जातो ना तसतसं आपण ये दिल मांगे मोर, थोडा और चलेगा थोडा और चलेगा करत आपली हाव किंवा आपल्या अपेक्षा आयुष्याकडच्या वाढवत वाढवत नेतो. आणि मग त्या कुठेतरी क्लॅश होतं की नाही मिळू शकत तुम्हाला ते. त्यावेळी चालू होतं द्वंद्व. त्या फ्रिक्शनमध्ये एन्झायटी आणि मग डिटोरिएशन. तर आपण आजपासून सगळ्यांनी मिळून एकच ठरवूया, मला काहीही झालेलं नाही आहे, मी 100% फिट आहे, मला माझी बकेट लिस्ट कंप्लीट करायची आहे, मला आनंदाने जगायचं आहे, माझं शरीर ठीक आणि माझं मनही ठीक आहे. त्याच्यामुळे मला आजारी पडायला वगैरे वेळ नाही. आजारी वगैरे कोण पडतात? जे शरीराकडे मनाकडे दुर्लक्ष करतात. मला ह्याच्यात वेळ नाही आणि पडलो तर मला ते परवडणार पण नाही आहे. आणि मला आतून अजून 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 काम करायची उर्मी आहे आणि जी मी पूर्ण करणार आहे. असं सगळ्यांनी आपण निश्चय केला तर आपण नक्कीच फिट होऊ शकतो. हा विषयाची ना व्याप्ती खूप आहे. आपण आत्तापर्यंत रोग का होतात बघितलं. आपण पुढच्या भागात भेटूया की त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं. थँक्यू.